नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. अखेर त्या 42 लाखांच्या कामाची अभियंत्यांकडून पाहणी, बातमीची दखल. स्थानिकांनी निर्माण केले होते कामावर प्रश्नचिन्ह. पाहणीनंतर अभियंत्यांनी दिली सविस्तर माहिती. प्रकरण किन्हाळा येथील दलित वस्ती सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे. लाखांदूर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या किन्हाळा प्रभाग क्रमांक 17 मध्ये नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामादरम्यान अंदाजपत्रकाला तिरांजली देत मनमर्जीने निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचा आरोप करीत लाखांदूर नगरपंचायत अंतर्गत होत असलेल्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. या संदर्भात स्थानिकांच्या तक्रारीनुसार बातमी प्रकाशित करण्यात आली असता अखेर आज 9 डिसेंबर रोजी कनिष्ठ अभियंत्यांकडून सदर कामाची चौकशी करण्यात आली. लाखांदूर नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामे मार्गी लावली जात आहेत. यात नगराची स्वच्छता, रस्ते, नाल्या अशा विविध कामांतून नगराच्या विकासासाठी भर घातली जात आहे. दरम्यान सन 2024-25 मध्ये येथे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामासाठी अंदाजपत्रकानुसार 41,96,127 रुपये मंजूर झाले. त्यानुसार येथील किन्हाळा प्रभाग क्रमांक 17 मध्ये बाबा पठाण ते व्यंकट गराडे ते भगवान बोरकर यांचे घरापर्यंत या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मात्र या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामात संबंधित कंत्राटदाराकडून अंदाजपत्रकातील नियमांना तिरांजली देत मनमर्जीने आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला. येथे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचा आशय बाळगून सद्यस्थितीत हे काम थांबवण्यात आले आहे. याविषयी संबंधित विभाग तथा अधिकाऱ्यांनी चौकशी करून वास्तविकता पुढे आणून दर्जेदार रस्त्याच्या निर्मितीची मागणी केली जात होती. काम बरोबर नसल्यामुळे काय गावकरी एकत्र जमले आणि कामाच्या एस्टिमेटनुसार बरोबर ते रस्ते वगैरे बरोबर होत नाही आहेत. दरम्यान स्थानिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत संबंधित विभागाचे कनिष्ठ अभियंता M हुमने यांनी आज 9 डिसेंबरला प्रत्यक्ष कामाच्या स्थळी येऊन कामाची पाहणी केली. या दरम्यान येथे उपस्थित स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. शिवाय हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी लाखांदूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे, उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख, नगरसेवक मुकेश सहजवानी, रिजवान पठाण, विद्या गराडे आदी उपस्थित होते. सदर कामाची अभियंत्यांनी पाहणी केल्यानंतर केले जात असलेले आरोप आणि प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अभियंत्यांचा अभिप्राय या संदर्भात कनिष्ठ अभियंता M हुमने यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता त्यांनी अंदाजपत्रक, केलेले काम आदी बाबींसंदर्भात विस्तृत माहिती दिली आहे. अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याच्या आरोपावर अभियंता हुमने यांनी सांगितले, येथील रस्त्या संदर्भात अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. काय सांगाल तुम्ही? किन्हाळा येथील जो रस्त्याचं काम आहे त्याच्यामध्ये सिमेंट रोडचं जे काम आहे त्याच्यामध्ये इस्टिमेटला WBM आहे आणि त्याच्यावर मग मास कॉन्क्रीट जे आपण PCC म्हणतो ते घेतलेलं आहे. ते 5 इंचचं आहे आणि मग त्याच्यावर M30चं कोट आहे, वेअरिंग कोट, ते पण 5 इंचचं आहे. आता जेव्हा आपण साईट काम चालू करायच्या आधी जेव्हा साईट बघितली तेव्हा असं निदर्शनास आलं की जे साईट आहे ते बऱ्यापैकी हार्ड स्टॅटा आहे, म्हणजे खूप असं दलदलीचा भाग नाही आहे. तर हार्ड स्टॅटा असल्यामुळे आपण तिथे WBMचं काम न करता डायरेक्ट आपण तिथे GSBची एक लेअर टाकलेली आहे 4 ते 5 इंचची आणि त्याच्यावर मग मास कॉन्क्रीट आणि त्याच्यावर मग M30चं कोट केलेलं आहे. तर इस्टिमेटनुसार जे आहे ते काही ठिकाणी 1 इंच इस्टिमेटच्या थिकनेसपेक्षा थोडं कमी झालेलं आहे. आणि ते कमी होण्याचं कारण असं असतं की जे आपलं लेवल असते, रोडचं जे लेवलिंग असतं त्याच्यामध्ये कमी जास्त लेवल मेंटेन करायला अंडुलेशन येऊ नये म्हणून 1 इंच कुठे ते कमी झालेलं आहे. म्हणजे जिथे 6 इंच असायला पाहिजे तिथे कुठे 5 इंच झालेलं आहे, कुठे 4 इंचही झालं असेल आणि कुठे 6 इंच पण झालेलं आहे. तर ते त्याच्यामुळे ते थिकनेस प्रॉपर 6 इंच मेंटेन नाही झालेली आहे थ्रूआउट, कारण की ते लेवलिंगचं आपल्याला मेंटेन करावं लागतं. त्याच्यामुळे ते कुठे थिकनेसचं कमी झालेलं आहे. आणि इस्टिमेटला WBM असल्यामुळे इस्टिमेटला WBM आहे पण ॲक्च्युली ऑनसाईट WBMची गरज नसल्यामुळे आपण WBMचं काम न करता त्याच्यावर GSB हा एक ऑप्शन आपण तिथे केलेला आहे. GSB आपण टाकले तर मग
जे गोष्ट सुरुवातीला आपण केली नाही तर मग GSB मध्ये थोडासा हाईट वाढवणे गरजेचं नव्हतं का? नाही, GSB आपण जनरली 4 ते 5च GSB केलेलं आहे आणि तेवढं सफिशियंट होतं तिथे जागेवर आणि त्याला कॉम्पॅक्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे खूप जास्त 1 फीटची वगैरे जास्त GSB करायची गरज नव्हती त्याच्यामुळे. आणि समजा जास्त आपण लेवल वाढवली असती तर ते रोडची हाईट खूप जास्त उंच झालेली असते. आणि कसं आहे, बाजूला घर पण आहेत आणि मंदिर पण आहे, तर रोड खूप उंच झाला असतं. त्याच्यामुळे आपण ते 4 ते 5 इंच GSB तिथे मेंटेन ठेवली. कॉस्ट किती आहे त्याची? इस्टिमेट कॉस्ट जवळपास 40 लाखाचं ते काम आहे. पण आता WBMचं जे आपण स्किप केलं आहे तर त्याच्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टरला जे आपण बिल देयक देऊ ते कमीच देऊ. पण जेवढं आपण त्याचं काम झालं आहे त्या मेजरमेंटनुसार त्याला आपण बिलिंग. आज प्रत्यक्ष तुम्ही घटनास्थळावर गेले, हो. काय एकंदरीत ग्रामस्थांची मागणी होती आणि काय म्हणता येईल की अंदाजपत्रकानुसार होत आहे का काम, किंवा तुम्हाला म्हणजे काय वाटते? मला तर वाटतं की कामाची क्वालिटी खूप खराब नाही आहे, म्हणजे चांगलंच काम झालेलं आहे. फक्त ग्रामस्थांचं एवढंच झालेलं आहे संभ्रम की तिथे WBM असल्यामुळे WBM नाही केलेलं आहे, तर त्यांना कुठे ना कुठे ते संभ्रम झालेला आहे की तुम्ही इस्टिमेटनुसार काम होत नाही. पण ॲक्च्युली टेक्निकली बघितल्यानंतर मला तर तिथे गरज नाही वाटत आहे WBMची. आणि GSB करून ते मास कॉन्क्रीट केलेलं आहे. कुठे कुठे थिकनेस कमी झालेली आहे, 6 इंचच्या ऐवजी कुठे कुठे 4 इंच किंवा 5 इंच झालेलं आहे. तर त्याच्यामुळे खूप जास्त असं फरक पडणार नाही असं मला वाटतं. नाही, ग्रामस्थांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी पूर पण येतो, जो नदीकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी गरजेचं होतं असं त्यांचं म्हणणं आहे ग्रामस्थांचं. तर तो पण त्या ठिकाणी केला नाही, दबाई कुठल्याच गोष्टीचा काही केला नाही. किमान थोडा तरी त्या ठिकाणी करणे गरजेचं होतं, खोदकाम करून त्या पद्धतीने करणे आवश्यक होता, तो पण केला गेला नाहीये. आणि जेव्हा इस्टिमेट आपण तयार केला तर त्यावेळेला त्याची वास्तविकता आपण माहिती होतं की या ठिकाणी हार्ड आहे साऱ्या गोष्टी, तर त्यानुसार तुम्हाला तो एस्टिमेट करणे गरजेचं होतं, परंतु त्यापेक्षा तो वेगळा करण्यात आला. तर यासाठी काय कारण आहेत? नाही, कसं असतं, इस्टिमेट बऱ्यापैकी मोगमच असते. म्हणजे आपण जनरली आपण एक तरतूद करून ठेवतो इस्टिमेटला, पण जेव्हा आपण काम करतो ॲक्च्युली तेव्हा आपल्याला कुठे ना कुठे ते लक्षात येते की इथे गरज आहे किंवा इथे गरज नाही आहे. तर इस्टिमेटमध्ये आपण बऱ्यापैकी तरतूद करून ठेवतो की कुठे समजा गरज पडलीच तर ते इस्टिमेटला ते प्रोव्हिजन असली पाहिजे. पण ऑनसाईट जेव्हा आपण बघितलं तेव्हा मला तर, कारण की स्टॅटा खूप मजबूत आहे आणि त्याला परत एक्सकेवेशन करून परत करणं म्हटलं तर ते थोडंसं अजून हे झालं असतं, तर गरज नव्हती म्हणून आपण ते एक्झिक्यूट नाही केलेलं. आणि राहिली गोष्ट एक्सकेवेशनची, तर आपण एक्सकेवेशन यासाठी करतो की लेवल मेंटेन झाली पाहिजे. एक्सकेवेशन झालीच पाहिजे असं काही मॅन्डेटरी नाही आहे. लेवल समजा आपल्याला वाटत आहे की रोड खूप उंच होईल तर मग काय करतो आपण, ऑलरेडी आपण एक्सकेवेट करतो आणि मग ते WBM करून तशी लेवल मेंटेन ठेवायसाठी ते करतो. आता तुम्ही त्या ठिकाणी घटनास्थळावर गेल्यानंतर ग्रामस्थांची जी डिमांड होती त्या डिमांडच्या अनुषंगाने आपलं मत काय आहे, किंवा नगरपंचायतच्या अनुषंगाने त्यांच्या मागणीनुसार त्यांचे समाधान होईल का? काय समजा त्यांना लेवलचं समजा थिकनेसचा प्रॉब्लेम आहे तर एक 2 ते 3 किंवा 3 ते 4 इंच आपण अजून त्याच्यावर वेरिंग कोडचं एक ऑप्शन कॉन्ट्रॅक्टरला सांगून तसं करता येईल आपल्याला, समजा त्यांना थिकनेसचा इश्यू आहे तर. नाही, आता काय त्यांच्यासोबत तुमच्या बोलणं काय झालं आहे ग्रामस्थांसोबत? ग्रामस्थांना तर बऱ्यापैकी समजून सांगितलेलं आहे की आपण WBM का स्किप केलं, त्याच्यामध्ये GSB का केलं ते समजून सांगितलं. पण कुठे ना कुठे त्यांना संभ्रम आहे, त्यांना असं वाटतं की काम खराब होईल किंवा कामाची म्हणजे पूर आल्यानंतर ते खराब होईल, पण असं काही मला वाटत नाही. पण समजा त्यांना थिकनेसबद्दल काही इश्यू आहे तर एक 2 ते 3 किंवा 4 इंच थिकनेस आपण वरचं कॉन्क्रिटिंग त्याच्यावर करू शकतो. आणि आता तुम्ही त्या ठिकाणी म्हटलं की जर ग्रामस्थ काम करू द्यायला तयार नसतील तर जेवढं काम झालेलं असेल तेवढा कामाचं आपण बिल काढू असं आपण बोललेत, यावर काय सांगाल? नाही, म्हणजे नगरपंचायतचं स्टँड हेच राहील की काम जवळपास पूर्ण झालं पाहिजे, कारण की अर्धवट काम करणं हे आम्हाला योग्य वाटणार नाही. पूर्ण जे काम आहे, कारण की त्याच्यामुळे ग्रामस्थांनाच त्रास होईल. पूर्ण काम होईल हेच आमचं स्टँड आहे. आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्याशी आम्ही परत बोलू आणि त्यांना काय अपेक्षित आहे तिथे